घालायचं कोणी काड्या असं ग्रीन सिग्नल येतो पंचांचा डाबाला होत्या सुरुवात पहिला चेंडू लखन स्ट्राइक एंड वरती सूरज केने काय 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 अशी अपील मध्ये काय माहित आहे का हातात नाही चोळी आणि गावभर आरोळी म्हणजे खोटी अपील पंचांकडे अपील केली होती परंतु निश्चित अगदी आपण पाहिलं हा चेंडू डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार होतो गोलंदाजी ट्रॅक वरती लखन काय सांगायचं आहे लय भयानक कार्यक्रम बाबा दोन सुटसुटीताना गुटगुटीत विकेट किपर मजबूत आहे धोकाच नाही बॉल बॅट्समन हुकला तरी पाठीमागे आहेच किपर यावेळेस लागोपाठ दोन चेंडू आलेत ते म्हणजे डॉट काय नाही बॉलरचा करगोडा आहे रे बाबा काय तायती भीती आहे का काय झाली सटासट फटाफट दोन चेंडू डॉट आता तिसरा चेंडू सूरज केने स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा तयार बस अशी बॉलिंग चांगली म्हणजे ज्याची बायको मुकी तो सगळ्यात सुखी लफडी किती करा लागोपाठ तीन चेंडू डॉट गोलंदाजी कमालीची आतापर्यंत तीनही चेंडू डॉट पण काय नाही त्या खालच्या आलेले इंजन आहे त्या लेट गरम होतं योगेश भालेकर त्याचप्रमाणे शिवनेर चषकाचे आयोजक सन्मान्य विकाजी वाघमारे सर यांचं देखील इथे शुभ आगमन झालं आणि सरांना विनंती आहे की सर या आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा तुमच्या आयोजकांच्या माध्यमातून केलं जातं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे आपल्याला विनंती केली जाते आणि इथे मात्र निश्चित एक सिंगल घेत असताना संघाचं खातं म्हणजे सकाळ धंदा चालू केला पण थोडा लेट का होईना पण तू बोनी झाली म्हणजे एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचं खातं इथे मात्र ओपन होताना पाहायला मिळालं पहिलं षटक जबाबदारी आहे पहिलं षटक म्हणजे 30 सर्कलच्या बाहेर फक्त दोन क्षेत्ररक्षक म्हणजे फक्त नेक्स्ट मॅच टेंबिवली आणि त्यांच्या विरुद्ध वडवली आपल्याला मिड इनिंग मध्ये टॉस करायचं आपण विसरून जाऊ नका उशिरा आल्यास आपल्याला पेनल्टी घ्यावी लागेल यावेळेस सालकी हाताने खालून मारलाय कुठून मारलाय फिल्डर आलाय स्वतः दाबून मारलाय चेपून घेतला आणि यास एक सिंगल आता मात्र निश्चित अगदी आपण पाहू शकाल खालच्या आळेचा गडी वरच्या आळेला आला वरच्या आळेचा गडी खालच्या आळेला गेला म्हणजे एक सिंगल आली आणि संघाची धावसंख्या 2 वरती आपल्याला पाहायला मिळते सध्या जर पाहिला गोलंदाज आपण पाहू शकाल लखन सोन्याला बाजार कमी पण त्याला जास्त सुटसुटीत भेंडेसारखा चिकूट बॉलिंग कारण की आतापर्यंत 5 चेंडू फक्त 2 धाबा बोकरापेक्षा चिकूट आणि भेंड्यापेक्षा चिकाट चांगली गोलंदाजी पुढचा चेंडू पुन्हा एकदा लखन तयार यावेळेस हो फटका मजबूत आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि बघता बघता एक सिंगल कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न केला 2 धाबा अशा पद्धतीने आपण पाहू शकाल टाटा बाय बाय करत असताना षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय संघाची धावसंख्या बनली गेली बिनबाद 4 धाबा रे लांब 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 पण डबल सीट जाताना निश्चित तोंड बांधून जाऊया षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं ते म्हणजेच पहिलं पहा आमचे कॅमेरामन निश्चित चांगली कॅमेरा वर्किंग करतायत अभिषेक कामत त्यानंतर दीपेश म्हात्रे सौरभ कांबळे अगदी चांगली त्यांची कॅमेरा वर्किंग आपण पाहतोय निश्चित जशी काही घालूनही नवे कपडे त्यांचे हजारी लपडे परंतु निश्चित चांगली कॅमेरा वर्किंग पहा ना पॅनल्टीच्या 2
जाऊया गोलंदाज तयार होतोय अयूब शेख. बस कार्यक्रम ओके झाला. खाऊन पिऊन डॉट बॉल मोठे घरचा पोकळू वासा 12 शिर बसा बसा ढास ढूस डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी इथे अयूब शेखची चांगली होते सुटसुटीत. हा डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या 12. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. काय सांगायचं आहे ह्यो पण डेंजर बॉलर आहे. लय भयानक कार्यक्रम. अशी बॉलिंग म्हणजे काय माहिती आहे का उडदाची डाळ भेंड्याची भाजी चुकुट चुकुट तुचल मोहर मा आलो मग लागोपाठ. हा चेंडू मात्र इथे डॉट. गोलंदाजी अयूब शेखची चिकुट चिकुट. काय सांगायचं आहे सही नाही बरोबर आहे कारण बॉलिंग तशी आहे. भोकरापेक्षा भयानक चिकाट. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र खेचून मारलाय आणि बॉल यावेळेस थांबत नाहीये. खोक्यात खोका माचीचा खोका दूर दूर मारला षटकार योगेश भालेकरचा. हे तरी कसा डोका षटकार. षटकाराच्या मदतीने 18 धावा धावफलकावरती. सांगतच नाही ही गाडी कशी माहिती का लेट करंट जेते जेल्या जेल्या इंजन गार पण नंतर लय भयानक कार्यक्रम. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस देखील हो काय फटका बॉल हवेत. बस आता मात्र गडी काय थांबायचं नाव घेत ना. अशी बॅटिंग म्हणजे लय खतरनाक बॅटिंग. बायको करा चकणी पण मेवणी पहा चिकणी म्हणजे धोका नाही. दे दनादन हान ठणाठण षटकार. ती 24 बनल्या गेल्यात. कमालीची बॅटिंग कमालीची काजी मजबूत बॅटिंग गड्या चालू आहे. सकाळ काय खाऊन आला आणि काय नाही निस्ता धुरळा चालू आहे. पाहू शकाल बॅटिंग कमालीची योगेशची पाहायला मिळाले. अगोदरच्या मॅच मध्ये देखील अर्धशतक ठोकलं होतं. यावेळेस देखील हो पुन्हा एकदा. काय सांगायचं आहे बघा बाबा याला काय झोमला का काय झालं नाही उतारा बितारा करा. लय भयानक कार्यक्रम करा घेतला. पार बॉलरचा कमरेचा मणी पार ढिला करून टिकला. डुगू 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 घाबरू नको. कमरेचा मणी हल्ला तरी चालेल. गाठल्याचा मणी आपल्या काय शिल्लक आहे द्याव खोसून कार्यक्रम चालू करू. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये समाप्त केलं. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या 15ची सरासरी 30 बनल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना वनुस्फोट भावालेबी डीजे तब्बल आपण पाहू शकाल या स्पर्धेचा आनंद टेनक्रिक बायनीच्या माध्यमातून 1900 प्रेक्षक मायबाप जो या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं खऱ्या अर्थाने मी आयोजकांच्या वतीनं स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 गुरवली पाडा या स्पर्धेमध्ये करूया सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत. सचिन दादा दळवी, नितेश दादा मेहर, मिलिंद दादा दळवी, सचिन दादा दळवी या सर्वांची लागलेली ही मेहनत आज आपण पाहू शकाल. अगदी आपण पाहू शकाल 12 चेंडूचा खेळ झालाय. 30 बनल्या गेल्या या डावातील. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक. अगदी आपण पाहू शकाल गोलंदाज ऋतिक. काय सांगायचं ह्यो गडी लय बारीक आहे. गडी बारीक इंजन बारीक पण अवरेज फुल. इथे ऋतिक गोलंदाजी साठी तयार होतोय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 हाताळण्यासाठी तयार. चला जास्तचा वेळ घेऊ नका. काय माहित आहे का नाही आपल्याला फक्त एकच ठिकाणी शुभमंगल सावधान टाइम बरोबर फिट. इथे देखील वेळ वाचवा. गोलंदाज तयार होतोय ऋतिक. गावाचे गाव देवा नमण्या गोरे ऋतिको त्याल पड सोळ. पहिलाच बॉल वाईट शेम त्याल पडला. पहा सुरुवात इथे पहिल्या बॉलवरती थोडीशी खराब होताना पाहायला मिळाली आणि अगोदरच्या मॅच मध्ये देखील ऋतिकनं अशीच सुरुवात केली होती. परंतु त्यानंतर शेंडी आणि मुंडी एकाच बांधून ठेवली होती कारण तिथे चांगली गोलंदाजी केली होती. यावेळेस पुन्हा एकदा ऋतिक.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा भयानक कार्यक्रम. काय सांगायचं आहे आता, त्याचा जोर याला झाला म्हणजे सख्याला खोकला झाला आणि तुक्याला बिमारी झाली आणि शांत्याला सलाईनी लागल्या आणि कांत्याला उलट्या चालू झाल्या. सेम त्या पद्धतीने इथे योगेशने ज्या प्रकारे बॅटिंग करायला सुरुवात केली होती, इथे मात्र यावेळेस देखील त्या प्रकारची बॅटिंग होताना पाहायला मिळते, ती म्हणजेच सूरज केने. पहा काय बॅटीचा फटका, याचे बॅटीचा फटका खाऊन खाऊन तो बॉल दपायला लागला, असं दणक चालू केला यांनी. अगदी आपण पाहू शकाल, नशीब तो लबराचा आहे म्हणून सगळा माप आहे, माणूस असा निकाल सोळीत मळीत भोशाडा देत पळाला असता. परंतु निश्चित कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने ऋतिक खऱ्या अर्थाने हा चेंडू हाताळला पहिला तो वाईट, त्यानंतर दुसरा चेंडू हाताळला त्यावरती सूरज केनेचं आक्रमण. अरे मागच्या आळीने बॉल आला बघा, पहा पहा मैदानाच्या आतमध्ये चेंडू पुरवला जातोय. आलाय बाबा, त्याला खाज आहे पकी घ्या, धुमसा द्यालय काय सांगताय, तो पण आवडी नाही येतो, धोकाच नाही. जिलबी आणि लड्डू सबका पाक. इथे जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सूरज केने आता मात्र यावेळेस चांगली बॅटिंग होताना पाहायला मिळते. एका साइडने जर पाहिला कासार बडवली अर्थात प्रिन्स कासार बडवली आणि त्यांच्या विरुद्ध वणुस्फोट भाबालेबी, या दोन टीमच्या दरम्यान चाललेले हे घमासान युद्ध. काय नाही रात्रीपासून हरभर शिजात घातलं पण सकाळी ते कच्चच राहिलं, असं परिणाम ठस ठसा वाईट. पहा गोलंदाजी कुठेतरी चुकीची होती, आयडियात 16 कुछ तो गडबड है. इथे हा चेंडू देखील वाईट आलाय आणि खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना 38 धावा धावफलकावरती कन्यादानच्या स्वरूपात म्हणजे वाईटच्या स्वरूपात पाहू शकाल. आणि यावेळेस देखील पुन्हा एकदा ओहो काय सांगायचं आहे, लगीन झालाय का नाही, बरोबर, कारण लायसनी गाडी आहे ना, जिच्यावर परमिट चढलेला असत ती गाडी जरा सावकाश सांभाळून चालते. ही बिना परमिट वाली गाडी म्हणजे दणका आणि झणका एकच. सूरज केने हा देखील चेंडू सीमाबाहेर षटकार. वणुस्फोट भावाले बी सांगा एकाचाच लगीन झालाय, बाकी सगळं तसंच जात, बरोबर. तवाच एकटाच कारभारी आणि बाकी सगळं साथीदार दरबारी. इथे मात्र या मॅच मध्ये योगेश त्याच्या साथीला सूरज, कमालीची बॅटिंग. 44 बनल्या गेलेत, षटक क्रमांक 3 चालू आहे. काय बोलायचं आहे, तिकडे तो बॉल मारितो, इकडे ह्यो करीतो टॅक, तिकडे मारला का ह्यो करीतो टॅक. म्हणजे काय माहित आहे का, शम एकाचा मूत खडा गुतला आणि दुसऱ्याला मुळीत उपरे आला. पहा यावेळेस देखील कमालीची बॅटिंग होती आणि निश्चित हा चेंडू देखील सीमा बाहेर झालाय. तिथे मात्र मिळाल्या 6 धावा, संघाची धाव संख्या बनली गेली 50 धावा. कमालीची विध्वंसक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक आहेत 3. पहा अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मॅच महत्वाची आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ए बाप्पा पहा यावेळेस निश्चित चेंडूला स्टॉप केलं गेलं. कीपर जरासा मगिरा बाबा, ही वस्तू लय अँग्रीट आहे. काय सांगायचं त्याला, किचन मध्ये जेवाय गेला का तो हॉल मध्ये येऊन धिंगाईन घाली तो, म्हणजे जागा बनवली होती. हा तो बघा कीपर जरा बाजूला बाबा, ही वेगळीच वस्तू झाली नाही तर मग काय व्हायचा, सपड लोशन पापड मोशन संघाच कार्यक्रम. इथे यावेळेस निश्चित हा चेंडू जर पाहिला यावरती 2 आल्यात, 52 बनल्या गेल्यात. यावेळेस हो लोवर फुललेनचा बॉल तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, बॉल पर्यंत पोहोचलाय आणि तिथे निश्चित पुन्हा एकदा एक सिंगल घेत असताना आता संघाची धावसंख्या 53 बनली गेली. शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक आहे. आता मात्र बरेच दिवसांना खालच्या आळेचा पाहुणा वरच्या आळेला आला.
म्हणजे नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज होता योगेश, तो आता स्ट्राईक एंड वरती आला. शेवटचा चेंडू या षटकात शिल्लक आहे. पुढची मॅच मला वाटतं आपल्याला पाहायला मिळणार आहे. चेंज द गेम वडवली आणि जय हनुमान टेंबिवली. अगदी चेंज द गेम वडवली टीमचे जी मात्र उपस्थित आहेत, त्यानंतर जय हनुमान टेंबिवली टीम आपण आला असतील तर आपण विनंती आहे की आपण आयोजकांशी संपर्क साधा, रिपोर्टिंग करा. प्रतीक पाटील, ऋतिक पाटील, बरं बाबा पाटील आलं, मग पुढची मॅच शेम पाटील आलं. इथे धावाच्या स्वरूपाने इथे फलंदाज झालाय बाद. काय सांगायचं आहे, काही आला नाही, काही जिला काही कळला नाही बाबा. शेम कार्यक्रम अशी घाई म्हणजे काय माहिती आहे का, याला झाली घाई, याच्या दर्शनाला आली कंची बाई, कळलाच नाही. तिथे फलंदाज बाद. षटक क्रमांक 3 आणि संघाची धावसंख्या बनली गेली एका गड्याच्या मोबदल्यात 53 धावा. जय हनुमान टेंबिवली आणि त्यांच्या विरुद्ध चेंज द गेम वडवली. तिथे मात्र प्रेक्षक वर्ग सातत्याने त्या सामन्यावरती लक्ष ठेवून असतील या शंका नाही. आणि शेवटचं षटक म्हणजे आकाश आलाय आणि शेवटचं षटक म्हणजे हानामारी, कुथवा कुथी, रेमटा रेमटी, धोदा धोदा याची वर. म्हणजे या षटकामध्ये आता धावा बॅटिंग करणारी टीम बनवणार की क्षेत्ररक्षण करणारी टीम वाचवणार. वेळ वाचवा. आकाश आलाय तर स्ट्राइक एंड वरती आपण पाहू शकाल योगेश. स्ट्राइक एंड वरती आपल्याला योगेश पाहायला मिळेल. नॉन स्ट्राइक एंड वरती सुजित जाधव पाहू शकाल. टार्गेट किती सेट होणार, दोनही नामांकित संघ आहेत, त्यामुळे निश्चित या मॅच मध्ये अगदी मोठी फाईट पाहायला मिळेल या शंकाने. चला सुरुवात करा षटकाला. आकाश तयार, फटका पोचलाय इथे, स्वतः गोलंदाज बॉल खाली आलाय. बस काय सांगताय, खावा पक्का मीठ, गडी व्हावा नीट, दिल्या घरी सुखी राहावे. फलंदाज बाद. त्रेपन्न धाबा. आणि यावेळेस जोगेंद्र पालेकर मैदानाच्या आतमध्ये. आकाश जरा लेट आला पण काय सांगायचं आहे, शेट कार्यक्रम केला तिथे मात्र पहिल्याच बॉलवरती सुयश प्राप्त केलाय. तो बघा लोकांनी एक बॅट सांभाळत नाही, तो दोन दोन तलवारी फिरवतो. ओके धोकाच नाही, म्हणजे जरा इंजन पॉवरफुल, गडी पॉवरफुल. जोगेंद्र यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राइक एंड वरती. तर गोलंदाज पहा अगदी पाहू शकाल. मला वाटतं प्रांजल 11 भाबालेबी हा संघ आपण पाहतोय. यस व्हाईट बॉल आलाय. अगदी मला वाटतं वनुस्फोट जय हनुमान टेंबिवली हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. घरपट्टी थोडीशी वेगळी झाली परंतु स्कीम सेम आहे, त्यामुळे निश्चित खऱ्या अर्थाने अगदी आपण पाहू शकाल. यावेळेस बॅटिंग प्रांजल 11 भावालेबी आणि इथे हा चेंडू डॉट.
पहा अगदी जुन्नर 11 सुनील क्रिकेट क्लब शिवनेर क्रिकेट क्लब जुन्नर अगदी कॅप्टनला विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क साधा आपली रिपोर्टिंग करा आपण आलात आम्हाला माहित आहे परंतु आपण आयोजकांशी संपर्क साधणं आपलं काम आहे आपण आयोजकांशी संपर्क साधा यावेळेस मात्र निश्चित मित्रांनो जाऊया संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीने बनली गेली 59 धावा बॅटिंग चांगली होती सध्याच्या स्थितीला शेवटला गडी मात्र एवटाळायला सुरुवात करतात ते दणका हाण ठोका हरकत नाहीये आता शेवटचे जर पाहिलं तर मला वाटतं डावामधील चेंडू शिल्लक असतील 3 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि स्ट्राइक एंड वरती आपण जोगेंद्र दाखल झाल्या इथे दणका चालू केलाय या खेळाडून यावेळेस देखील फटका इथे हवेत काय सांगायचंय गड्यानं रट्टा मारला पण काय ताकद कमी पडली ना बेमटे पासून ताकद लायली असती तर झाला असता कार्यक्रम पण जर अशी कस पडली तिथेच येईल बाद विकेट याच्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने जो सामना आपण पाहणार आहोत एका साइडनं चेंज द गेम वडवली आणि त्यांच्या विरोधात वनुस्फोट टेंबिवली दोन्ही टीमचे कर्णधार आपल्याला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी रिपोर्टिंग करा आपल्याला विनंती करण्यात येते आपली पुढची मॅच आहे त्यामुळे आपल्याला विनंती करण्यात येते चेंज द गेम वडवली टीमचे कर्णधार आणि वनुस्फोट टेंबिवली टीमचे कर्णधार आलेत यस चेंज द गेम वडवली टीमचे कर्णधार आपल्याला विनंती आहे अर्थात कमलेश पाटील या अगदी आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मॅच आपण पाहतोय खेचून मारलाय क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय बेकार बस काय सांगायचं आहे लय भयानक कार्यक्रम श्याम कार्यक्रम झाला देखताय जिलेबी और मागताय भजिया कारण तिथे मात्र निश्चित अगदी झेल ड्रॉप झालाय जमिनीला दान झाला गेलाय आणि आता संघाची धावसंख्या बनली गेले 61 धावा 61 धावा 5 चेंडू आणि शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक असेल या डावामधील पाहू शकाल शेवटचा चेंडू आता शिल्लक आहे शेवटच्या चेंडूवरती टार्गेट किती सेट होणार बापा काय सांगायचं आहे पाहू शकाल आता निश्चित अगदी मला वाटतं यस विकेट आणि यस एक धाव घेतली गेली आणि एका धावेच्या मदतीने पहिला डाव मित्रांनो समाप्त झालाय 62 बनल्या गेल्यात 63 धावेंची गरज आहे पहा अगदी चेंज द गेम वडवली टीमचे कर्णधार उपस्थित झालेत त्याचप्रमाणे आपण पाहू शकाल वनुस्फोट टेंबिवली टीमचे कर्णधार देखील उपस्थित झालेत आणि तिथे नाणेफेकीचा कौल केला जातोय तिथे मात्र जोडले जात आहेत निखिलजी टोंबरे सर आणि सन्मान्य जगन्नाथ पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण जो नाणेफेकीचा कौल करणार आहोत टॉस आपण करणार आहोत वनुस्फोटचे कॅप्टन आपल्या बरोबर आहे टेंबिवली आणि दुसऱ्या बाजूला कावा आहेत चेंज द गेम वडवली बी या टीमचे कर्णधार आहेत आणि जगन्नाथ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय कावा कॉल करतील टेल आणि हेड आलेला आहे टॉस जिंकलेत काय निर्णय घ्याल डिसिजन पेंडिंग आहे मला वाटतं प्रतीक अजून आलेलं नाही त्यामुळे डिसिजन थोडंसं पेंडिंग असेल अभिनंदन दुसऱ्या बाजूला कावा आहेत कावा कसं वाटतंय ज्यावेळेस गुरवली मैदानावर तुम्ही दाखल झालात आणि या स्वर्गीय एकनाथ शेट दळवी चषकामध्ये तुम्ही खेळताय सेकंड टाइम या ग्राउंडला आम्ही आलोय आधी 3-4 वर्ष अगोदर इथे आलेलो त्याच्यानंतर आता बरेच म्हणजे कालावधीनंतर इथे आलोय आणि ग्राउंड मागच्या वेळी कॉन्क्रीट विकेट होता आणि यावेळी मातीचं विकेट आहे अतिशय सुंदर नियोजन केलंय सर्व खेळाडू आलेत का ऋतिक त्यानंतर विशाल शुभम सर्व खेळाडू आहेत आज हो नक्कीच आम्ही 9 तारखेला इथे मॅच ठेवला सांगितले त्याच्या कारण नंतर समजलं की शुभमची मॅच आहे
मग कळवलं की 10 तारखेला ठेवा आणि आयोजकांनी सपोर्ट केला त्याच्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. ऑल द बेस्ट. तुम्हाला खूप सारे शुभेच्छा. टॉस जिंकलाय बनू स्पोर्ट टेंबिवली. डिसिजन पेंडिंग आहे. थोड्याच वेळामध्ये तो निर्णय कळेल. धन्यवाद. येस, निश्चित मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण सामना पाहतोय दोन्ही संघ नामांकित आहेत. इथे मात्र 62 बनल्या गेल्या आहेत आणि विजयासाठी खऱ्या अर्थाने 63 धाब्यांची गरज आहे प्रिन्स 11 कासार वडवली क्रिकेट संघाला. या 63 धाबा कशा बनवल्या जातील की रोखल्या जातील हे ऐकूया निखिलजी ठोंबरे सर ज्यांच्या गोड वाणीतून हे डावाचं दुसरं सत्र. धन्यवाद. धन्यवाद योगेश. या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. एकविरा स्पोर्ट क्लब गुरवलीपाडा आयोजित स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक दिवस तिसरा आणि तिसऱ्या दिवसातील ओपन ग्रामीणचा थरार मैदानामध्ये आपण पाहतोय. एका बाजूला प्रांजल 11 भावाळे बी, तर दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतोय प्रिन्स 11 कासार वडवली. आपल्याला जो मात्र पाहायला मिळतो सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आयुब आणि प्रिन्स 11 कासार वडवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. एक जबरदस्त मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. आयुबच्या विरोधामध्ये सूरज केने, त्यानंतर योगेश भालेकर या खेळाडूने आज दोघांनी षटकार हॅट्रिक कंप्लीट केलेले आहेत. तो मैदानाच्या आतमध्ये आयुब दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक जबरदस्त खेळाडू आहे. पहिल्या मॅच मध्ये एकतर्फी सामना जिंकणारा संघ प्रिन्स 11 कासार वडवली. कासार वडवली गावचा ब्रँड आणि ठाणे जिल्ह्याचा एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तो आयुब शेख. स्ट्रायकर इनवर आहे, नॉन स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. आकाश तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. सूरज केने यंदाचा हंगाम ज्याने गाजवलाय, मागील वर्षीचा हंगाम ज्याने गाजवलाय तो सूरज केने सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर तयार होताना पाहायला मिळेल. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं एकविरा स्पोर्ट क्लब गुरवलीपाडा आयोजित स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत आहे. सगळ्या मैदानाच्या पहिला चेंडू वेगाने टाकला, लाईन लेंथ खराब आहे. पंचांचा अवांतरचा इशारा. मुख्य पंच आपण पाहतात उमेश केने सर आहेत. स्पर्लेक पंच प्रवीण विशे भावडे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आमच्या बरोबर जेवढे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जोडले त्यांचंही सहर्ष स्वागत. येणाऱ्या अनेक टुर्नामेंटच्या अपडेट थोड्याच वेळामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आयुबचा. आयुबसाठी क्षेत्ररक्षणाची सजावट जर आपण पाहिली डीप मिड विकेट आणि तदनंतर जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग केलेला आहे. लॉंग ऑन काव कॉर्नर मध्ये ही क्षेत्ररक्षणाची सजावट आहे. 38 सर्कलच्या बाहेर गोलंदाजी मार्कवर सूरज आहे, समोर आयुब. फुल टॉस तिथे सुंदर असा फटका, तिथे रनआउटची संधी आहे. मिड आपला भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. ही खासियत आहे. पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये नाईटला क्रिकेट स्पर्धा खेळून आल्यामुळं सकाळच्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण थोडीशी गडबड होताना आपल्याला पाहायला मिळाली, पण आता सुंदर क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळते. अनिल शेठ तरे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतात. दादा तुमचंही सहर्ष स्वागत आहे. मान्यवरांची मांदी आळी या स्पर्धेला उपस्थित होताना पाहायला मिळते. आयुब साठी हा चेंडू, मोठा फटका आयुबच्या बॅट मधून, ब्रँड ऑफ कासार वडवली च्या बॅट मधून येतोय सिक्सर षटका. टोला जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता रडार मध्ये चेंडू होता आणि तो फेकून दिला सीमा रेषेच्या बाहेर. ही ताकद आहे आयुब शेख मध्ये. संख्या धावफलकावर 7. 7 ऑन द बोर्ड. प्रिन्स 11 कासार वडवली त्यांच्या विरोधामध्ये प्रांजल 11 भावाळे बी हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतो. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सूरजचा हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 8 धावा आहेत. आयोजक कमिटीतील अजून एक मेंबर आमचे कल्पेश दादा शेलार उपस्थित होत आहेत. त्यांचंही करूया वेलकम या क्रीडा स्पर्धेमध्ये. धावफलकावर धावसंख्या 8 आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं मार्गस्थ असताना सूरज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर इनवर आकाश आहे.
इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने 9 धावा धावपलकावर प्रिन्स 11 कासार वडवली विदाउट लॉस. पहिल्याही सामन्यामध्ये बिनबाद नाबाद सामना या दोन फलंदाजांनी जिंकवलाय. दुसऱ्या बाजूला डिफेंड केलेला आहे धावा टीम प्रांजल 11 भावळे बीने. तर या सामन्यात कशा प्रकारे कामगिरी होती ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय. नियंत्रण नाही. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा आपल्याला पाहायला मिळेल. संजय पंडित शेलार साहेब, तदनंतर किरणजी पाटील, योगीजी पाटील यांनी प्रस्तुत केलेला हा संघ मैदानामध्ये प्रांजल 11. त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. यानंतर चेंज द गेम वडवली आणि त्यांच्या विरुद्ध वनुस्फोट टेंबिवली. हा सामना टेंबिवली संघाने टॉस जिंकला. निर्णय अजूनही अबाधित आहे. गोलंदाज तयार. सूरजचा हा चेंडू पंचांकडे अपील आणि आयुब बॅक टू द पिव्हिलियन. बिग लॉस. प्रिन्स 11 कासार वडवली संघाला सर्वात मोठा धक्का. आयुब माघारी. विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतील ते करण. महत्वाची विकेट होती आयुबची आणि ती मिळून दिली. गोलंदाजी करत असताना सूरज केनेने. नवनाथ आलेत. नवनाथ मुकणे गोलंदाजी मार्कवर. पहिल्या मॅच मध्ये प्रभावित करणारी गोलंदाजी होती नवनाथची. ते सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. विजयाचं लक्ष जर आपण पाहिलं 63 धावांचं लक्ष. 18 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. 18 चेंडू 53 धावांचं लक्ष. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील ते नवनाथ मुकणे. गोलंदाजी करण्यासाठी तयार. गोलंदाज तयार. पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न आकाशचा. उंची जास्त, लांबी कमी. डाऊन दी बॉल. सूरज केने. बाद केलं ते अय्यूबला आणि आता मात्र आकाशला बाद केलं ते नवनाथ मुकनेने. विकेट आली. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतील. इन ॲट नंबर 4 मोहित मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 63 धावांचं लक्ष आहे. 10 धावा धावपलकावर. 17 चेंडू 53 धावांची आवश्यकता. प्रांजल स्पोर्ट क्लब आपल्याला पाहायला मिळत आहे. भावाळे बी एक जबरदस्त कामगिरी या संघाची होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज नवनाथ गोलंदाजीसाठी तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर. हा फटका जो मात्र सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. सूरज. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 11 धावा. प्रिन्स 11 कासार वडवली या टीमच्या. 2 बाद 11. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतायत. सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना नवनाथ यांना आपण पाहतायत. स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील सध्याच्या घडीला करण. इथे करणच्या पाठमधून धावा येणं गरजेचं आहे. प्रत्येक षटकामध्ये जर आस्किंग रन रेटचा आपण विचार केला तर तो आता 18च्या वरती आहे. त्यामुळे धावा बनवाव्या लागतील. कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचं आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू आणि अजून एक विकेट आली. नवनाथ काय गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. विकेट. क्लीन बोल्ड.
आहेत. गोलंदाजी जबरदस्त होते प्रांजल 11 भावाले बी. न्यू बॅटर मैदानामध्ये प्रसाद एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतील. नवनाथ मुकणे गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. 2 विकेट आल्यात या षटकामध्ये नवनाथ मुकणे कडून. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर एष्टी रक्षकाचा वेध घेणारा चेंडू आहे. काय गोलंदाजी केली जाते नवनाथ कडून, जबरदस्त स्पेल. इथे कॅप्टनचं मी विशेष कौतुक करेल. योगेश भालेकरला थोडंसं मागे ठेवलं, नवनाथला गोलंदाजी दिली आणि त्याची गोलंदाजी, त्या गोलंदाजीमध्ये 2 विकेट येताना आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडू हाताळले, फक्त 1 धाव, 2 विकेट त्याने मिळवल्यात. इथे टाकलेला हा चेंडू, हो गई गलती, हो गई भूल, दांडी 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 गुल. मध्ये दाखल होताना पाहायला मिळतील ते सुशांत. वनस्पोर्ट टेंबिवली टॉस जिंकला निर्णय. टेंबिवली टीम तुमचा निर्णय आमच्यापर्यंत येणं गरजेचं राहील. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फ्लिक केलाय. चेंडू सीमारेषेचा वेध घेईल, क्षेत्ररक्षक दूरवरती, चेंडू सीमा पार, डीप फाईन लेगला येतोय चौकार. साठी 12 चेंडू 48 धावांची आवश्यकता. यानंतर होणारी लढत वनस्पोर्ट टेंबिवली आणि त्यांच्या विरुद्ध चेंज द गेम वडवली बी आणि त्यानंतर शिवनेर क्रिकेट क्लब बोडकेनगर शिवजन्मभूमी जुन्नर आणि त्यांना फाईट करेल टीम माहुलगाव. एका बाजूला मंगेश वैद्य आणि टीम आणि दुसऱ्या बाजूला अभि खंडागळे विकास वाघमारे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील यानंतरच्या चौथ्या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने जो मात्र टाकलाय, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. आजचे जेवढे संघ आपण पाहतोय त्या प्रत्येक संघाला स्पॉन्सरशिप केलेल्या त्या सर्व स्पॉन्सरचं विशेष आपण कौतुक करू. वनस्पोर्ट टेंबिवली विन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. चेंज द गेम वडवली बी काबा पाटील. प्रथमतः तुमची बॅटिंग आहे. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर, धावपलकावर धाव संख्या 4 बाद 15. हो 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 योगेश भालेकर. पहिला सामना आठवा जिथे पहिल्या षटकामध्ये सूरज केनेने 22 धावा खर्च केल्या होत्या. बॅटिंग करत असताना अर्धशतक बनवलं आणि गोलंदाजी करत असताना 2 षटकात अवघ्या 16 धावा खर्च करणारा हा योगेश भालेकर आहे. त्याची गोलंदाजी आपण पाहिली, जबरदस्त होत्या. 16 धावा आहे धावपलकावर. योगेश भालेकरला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर इनवर बॅटर सुशांत. इथे टाकलेला अजून एक चेंडू योगेश भालेकरचा, टॉट चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. योगेश भालेकर एक जबरदस्त ऑलराऊंडर आणि आज त्याची कामगिरी या गुरवलीच्या मैदानावर जबरदस्त होताना पाहायला मिळते. अचूकता पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. धावपलकाचा विचार केला, धावपलकावर धाव आहेत 16, फलंदाज बाद आहेत 4.
इथे टाकलेला हा चेंडू पाठपुटला गेले, फटका सुंदर सजवला, तिथे क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत घेतलेली एक सिंगल धाव आहे आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 4 बाद 17 या धावसंख्येवर. 4 बाद 17. इथे टाकलेला हा चेंडू पॅडवर आदळतो, यष्टीरक्षक उर्वरित कामकाज पूर्ण करतो. हलकस अपील होतं, चेंडू डॉट आला. डॉट चेंडूची जी वर्णमाला ती रचत असताना आपल्याला पाहायला मिळतो योगेश भालेकर. एक जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, अचूकता सातत्य ते दाखवत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतो योगेश. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक चेंडू डॉट आलाय. 3 षटकांची समाप्ती. प्रिन्स 11 कासार वडवली. 4 बाद 17. शेवटचे 6 चेंडू 46 ची आवश्यकता. संधी देऊया DJ मनीष. विकास गाभारे आलेत आता गोलंदाजी मार्कवर. अंतिम षटक गाठण्यासाठी विकास गाभारीच्या हातामध्ये चेंडू आहे. 6 चेंडू आणि 46 धावा इथे डिपेंड करायच्या. वनुस्फोट आपण तयारीमध्ये राहायचं. टेंबिवली हा सामना झाल्याबरोबर लगेच क्षेत्ररक्षण लावायचंय. चेंडू हवेत, तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली. शेवटचे 5 चेंडू आणि 45 धावांचं लक्ष जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. विकास गाभारेला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. षटक क्रमांक 4 मध्ये 5 चेंडू शिल्लक आहेत. त्यानंतर लगेच सामन्याला सुरुवात होईल. एका बाजूला चेंज द गेम वडवली बी आणि दुसऱ्या बाजूला वनस्फोट टेंबिवली. इथे टाकलेला हा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षण थोडस नाही जास्तच खराब झालाय. चेंडू सीमा रेषेच्या अगदी जवळपास तिथे अडवला. जोगेंद्र भालेकर यांच्याकडून थोडस खराब क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या धावफलकावर 19 धावा. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये. 44 धावा. स्ट्रायकर इनवर बॅटर सुशांत. शांत वातावरण. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकला. यष्टीरक्षकाचा वेध घेणार हा चेंडू आहे. चेंडू डॉट निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. 3 बनवायच्या 44 धावा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतायत विकास गाभारीला. त्याची गोलंदाजी अतिशय सुंदर होताना पाहायला मिळते. इथे टाकलेला हा चेंडू रडार मध्ये होता आणि त्याला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावांची आवश्यकता. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकला. लाईन थोडीशी खराब आहे. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते, जाऊन पोहोचेल ती 26 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक. 36 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार आहे. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल आणि या सामन्यामध्ये तिसऱ्या फेरीत प्रवेश करणारा संघ प्रांजल 11 भवाले बी, संजय शेठ पंडित शेलार मानिवली, किरण शेठ पाटील मोहिली आणि योगेश पाटील मांडा यांचा संघ तिसऱ्या फेरीत दाखल. अभिनंदन. चला लगेचच आता टीम वनुस्फोट टेंबिवली लगेच क्षेत्ररक्षण लावायचे. प्रतीक